हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार सुरेश धस यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारावरून माजी कृषी मंत्र्यांवर हल्लाबोल केलाय। परळीचा पीक विमा पॅटर्न संपूर्ण देशात राबवण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांना करणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। दुसरीकडे पीक विमा घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा, पीक माफिया कोण आहेत हे शोधून काढा, अशी मागणी आता शिवसेनेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील यांनी देखील केल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे आमदार असलेल्या यांच्याकडून देखील सुनील प्रभू यांच्याकडून देखील ही मागणी करण्यात आल्याचं कळत आहे। तुमच्या नावावरची जमीन आहे, तुम्हीच विमा उचलला पाहिजे ना। अरे माझ्या नावावर तुमच्या नावावरच्या जमिनीचा विमा मी उचलल्यावर कसं चालेल? आणि गोरगरीब सामान्य शेतकऱ्याला 2020चा विमा मिळालेला नाही, बीडमध्ये 2023चा मिळालेला नाही, अजून 24चा तर पत्त्याच नाही। आणि घोटाळ्याचे आकडे ते एवढाले मोठाले येतात। मग माझी विनंती आहे, माझं म्हणणं आहे, कृषी मंत्र्यांनी नेमकं काय केलंय आणि याच्या याद्या, ह्या ज्या याद्या माझ्याकडे मिळालेल्या आहेत, ह्या संपूर्ण याद्या त्यांच्या पोर्टलमधून त्यांनी ओपन कराव्यात। आजकाल विमा माफिया नावाचा नवीन शब्द प्रयोग या सभागृहात होतोय, पण विमा माफिया कोण आहेत? 1 रुपया शेतकऱ्यांचा जरी असला तरी बाकीचे पैसे सरकारने भरलेले आहेत। त्यामुळे आज करोडो रुपये हे सरकारचे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या मार्गाने या विमा कंपन्यांनी घेतले। पण या विमा कंपन्या कोणत्या आहेत याची नावं सभागृहात द्या, आणि या विमा कंपन्यांनी CSR फंड कोणाकोणाला दिला आहे याची देखील माहिती घ्या, आणि त्यामुळे याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी मी केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।